नमस्कार. 9:30च्या बातमीपत्रात मी दीपाली केळकर आपलं स्वागत करते. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी पिस्तूल बाळगून सार्वजनिक ठिकाणी केलेल्या भाषणावरून विधानसभेत गोंधळ, विरोधकांचा सभात्याग. स्थानिक मच्छीमारांच्या व्यवसायाला संरक्षण देण्यासाठी पर्सिनेट ट्रॉलर्सना नवा परवाना न देण्याची राज्य सरकारची घोषणा. लालकृष्ण अडवाणी, प्रकाश सिंग बादल, स्वामी रामभद्राचार्य यांना पद्मविभूषण तर अनेकांना पद्मभूषण आणि पद्मश्री पुरस्कार प्रदान. समाजसुधारक आणि शिक्षणतज्ञ पंडित मदन मोहन मालवीय यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार प्रदान. जम्मू काश्मीरमध्ये मुसळधार पावसामुळे पूरस्थिती, जनजीवन विस्कळीत. वांद्रे अपघात खटल्याला नवं वळण, अपघाताच्या वेळी आपणच गाडी चालवत असल्याची सलमान खानच्या चालकाची कबुली. मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकात 517 तर निफ्टीच्या निर्देशांकात 150 अंकांची वाढ. रेल्वे माल वाहतुकीच्या दरात 1 एप्रिलपासून वाढ. आणि मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी गारांचा पाऊस पडण्याची शक्यता. आणि आता सविस्तर वृत्त. राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी सार्वजनिक ठिकाणी पिस्तूल बाळगून भाषण केल्याचा मुद्दा विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात गाजला. यावर चर्चा करण्याची मागणी करत विरोधकांनी गदारोळ केला आणि सभात्याग केला. या राज्यामध्ये अशा प्रकारच्या घटना म्हणजे मंत्री जर रिव्हॉल्वर फिरतायत आणि त्याचं समर्थन मंत्री करतायत, त्यांचे सहकारी करतायत, मला असं वाटतं सगळ्यात मोठं एक दुर्दैव म्हटलं पाहिजे. विरोधी पक्षाच्या वतीनं राष्ट्रवादी काँग्रेस आम्ही सगळ्यांनी विधानसभेच्या प्रश्नोत्तराच्या तासावर बहिष्कार टाकून बहिर्गमन केलेलं आहे. महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये राज्याच्या मंत्र्यांनी कमरेला रिव्हॉल्वर लावून फिरण्याची पहिलीच वेळ विद्यार्थ्यांच्या समोर दिसते आहे. लहान लहान विद्यार्थी, मूकबधीर विद्यार्थ्यांच्या समोर राज्याचा मंत्री जर कमरेला रिव्हॉल्वर लावून जात असेल तर महाराष्ट्रात कोणता मेसेज नव्या पिढीला देण्याचा प्रयत्न हे नवं सरकार करतंय याचं आश्चर्य आम्हा सगळ्यांना. मंत्री गेल्यानंतर मंत्र्यांनी आपले नियम, आपली सभ्यता आणि समाजामध्ये वावरताना ज्या पद्धतीची प्रोटोकॉल आहे तो वापरला गेला पाहिजे. याच्यामध्ये मी गिरीश महाजन यांनी ज्या पद्धतीचं मुलांच्या शाळेमध्ये आणि ते पण मूकबधीर शाळेच्या मुलांसमोर ज्या पद्धतीची दबनगिरी केलेली आहे त्याचा मी निषेध करतो. महाजन यांच्याकडे पिस्तूल बाळगण्याचा परवाना आहे, तेव्हा या मुद्द्यावर राजकारण करू नये असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं, असं आमच्या प्रतिनिधी सरस्वती कुळेकर यांनी कळवलं आहे. स्थानिक मच्छीमारांना त्यांच्या व्यवसायासाठी संरक्षण मिळावं याकरता गुजरात सरकारच्या धर्तीवर धोरण स्वीकारून पर्सिनेट ट्रॉलर्सना यापुढे नवीन परवाना देण्यात येणार नाही अशी ग्वाही मत्स्य व्यवसाय मंत्री एकनाथ खडसे यांनी दिली. या संदर्भातल्या लक्षवेधीला ते उत्तर देत होते. केंद्र सरकारच्या सहकार्यानं मच्छीमारांना अनुदानाअंतर्गत बोटी देण्याचा विचार असल्याचं ते म्हणाले. कोकणात काही गावांमध्ये गौण खनिज उत्खननावर घातलेली बंदी उठवण्यासाठीची कारवाई सुरू असल्याची माहिती पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी प्रश्नोत्तराच्या तासात दिल्याचं आमचे प्रतिनिधी मिलिंद लिमये यांनी कळवलं आहे. राज्याचं नवीन गृहनिर्माण धोरण येत्या मे महिन्यात जाहीर केलं जाईल आणि त्याद्वारे प्रलंबित घरांची प्रकरणं मार्गी लावण्यात येतील अशी ग्वाही गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांनी आज विधानसभेत दिली. मुंबईतल्या धारावीचा पुनर्विकास आराखडा तयार असून येत्या 4 वर्षात तो शीघ्रगतीनं पूर्ण करण्यात येईल असं ते म्हणाले. संक्रमण शिबिरात वर्षानुवर्ष राहणाऱ्यांसाठी त्या इमारती तोडून तिथंच त्यांचं पुनर्वसन करण्याची आणि पोलिसांनाही मालकी तत्वावर घरं देण्याची योजना असल्याचं मेहता यांनी स्पष्ट केलं. कायदा आणि सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीनं सरकारनं उचललेल्या पावलांचा सकारात्मक परिणाम लवकरच पाहायला मिळेल अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी विधान परिषदेत दिली. आमचं सरकार सत्तेत आल्यापासून गुन्हेगारी कमी झाली असून अपराध सिद्धतेचं प्रमाण वाढल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. महिलांवरच्या अत्याचाराला आळा घालण्यासाठी धर्माधिकारी समितीनं सुचवलेल्या शिफारशींवर त्वरित कार्यवाही करण्याची ग्वाही त्यांनी दिली.
मातामृत्यू तसंच बालमृत्यू रोखण्यासाठी सरकारला अद्याप अपेक्षित यश मिळालं नसल्याचं मान्य करत हे प्रमाण कमी करण्यासाठी सरकार विविध उपाय करत असल्याची माहिती आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी विधान परिषदेत दिली असल्याचं आमच्या प्रतिनिधी सोनल चव्हाण यांनी कळवलं आहे. कुपोषण कमी करण्यासाठी मेळघाटात राबवण्यात आलेली पद्धत वाडा, मोखाडा, पालघर, डहाणू, नंदुरबार आणि अक्कलकुवा इथेही राबवण्यात येईल असंही ते म्हणाले. थोर शिक्षणतज्ञ, समाजसुधारक आणि स्वातंत्र्य सेनानी पंडित मदन मोहन मालवीय यांना आज मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं. राष्ट्रपती भवनाच्या दरबार हॉलमध्ये आज एका दिमागदार सोहळ्यात भारतरत्न आणि पद्म पुरस्कारांचं वितरण करण्यात आलं. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी मालवीय यांच्या कुटुंबियांकडे भारतरत्न पुरस्कार सुपूर्द केला. राष्ट्रपतींनी आज ज्येष्ठ भाजपा नेते लालकृष्ण अडवाणी, पंजाबचे माजी मुख्यमंत्री प्रकाश सिंग बादल आणि आध्यात्मिक गुरु स्वामी रामभद्राचार्य यांना पद्मविभूषण पुरस्कार देऊन त्यांचा गौरव केला. स्वपन दासगुप्ता, हरीश साळवे, एन गोपालस्वामी, रजत शर्मा यांच्यासह अमेरिकेच्या मेलिंदा गेट्स, डेव्हिड फ्राउले, जपानच्या साईचिरो मिसुमी यांच्यासह अन्य मान्यवरांना पद्मभूषण पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं. बॅडमिंटनपटू पी.व्ही. सिंधू, हॉकीपटू सरदार सिंग, गिर्यारोहक अरुणिमा सिन्हा, गीतकार प्रसून जोशी, दिग्दर्शक संजय लीला भन्साळी, साहित्यिक अशोक गुलाटी, ज्ञान चतुर्वेदी यांच्यासह अन्य मान्यवरांना राष्ट्रपतींनी पद्मश्री पुरस्कार प्रदान करून सन्मानित केलं. या सोहळ्याला उपराष्ट्रपती हामिद अन्सारी, पंतप्रधान नरेंद्र मोदी, अनेक केंद्रीय मंत्री तसंच पुरस्कारप्राप्त व्यक्तींचे कुटुंबीय उपस्थित होते. स्वातंत्र्यसैनिक, शिक्षणतज्ञ आणि बनारस हिंदू विश्वविद्यालयाचे संस्थापक पंडित मदन मोहन मालवीय यांना आज मरणोत्तर भारतरत्न या पुरस्कारानं गौरवण्यात आलं. त्यांचं जीवनचरित्र आणि कारकिर्दीचा हा आढावा. कथावाचक ते शिक्षक, शिक्षक ते वकील, वकील ते पत्रकार, पत्रकार ते वक्ता, वक्त्यानंतर राजनेता आणि त्यानंतर समाज सुधारक. ही वाटचाल आहे देशसेवेसाठी आपलं आयुष्य वेचणाऱ्या पंडित मदन मोहन मालवीय यांची. 25 डिसेंबर 1861 रोजी अलाहाबाद इथे जन्मलेल्या पंडित मदन मोहन मालवीय यांनी कोलकाता विद्यापीठातून BA शिक्षण घेतलं आणि 1893 साली त्यांनी वकिलीची परीक्षा दिली. आपली विद्वत्ता, शालीनता आणि विनम्रतेच्या जोरावर पंडितजी अल्पावधीतच जनसामान्यांचे नायक बनले. स्वातंत्र्य चळवळीत झालेल्या चौरी चौरा कांडातल्या आरोपींना फाशीच्या शिक्षेतून वाचवणं हे त्यांच्या वकिलीच्या क्षेत्रातलं सर्वात मोठं यश ठरलं. देशसेवेसोबतच नवयुवकांचं चारित्र्य आणि भारतीय संस्कृतीचं जतन करण्याच्या उद्देशानं मालवीय यांनी बनारस हिंदू विद्यापीठाची स्थापना केली, जे आजही आशिया खंडातलं सर्वात मोठं निवासी विद्यापीठ म्हणून नावाजलं जातं. देशातली जनता सुशिक्षित असेल तर राष्ट्राची प्रगती शक्य आहे असं त्यांचं मत होतं. पंडित मालवीय यांनी स्वातंत्र्याच्या चळवळीत अनेकदा तुरुंगवास भोगला. काँग्रेसच्या स्थापनेपासून आपल्या अखेरच्या श्वासापर्यंत मालवीय यांनी देशात स्वराज्य आणण्यासाठी कठोर परिश्रम घेतले. ते 4 वेळा काँग्रेसचे अध्यक्षही होते. त्यांनी इंग्रजांच्या राजवटीविरोधात प्रखर लढा दिला. हिंदुस्थान सारख्या काही वृत्तपत्रांचं संपादन करत पत्रकारितेच्या माध्यमातून त्यांनी जनजागृती केली. देशसेवेसाठी आयुष्य वेचणाऱ्या मालवीय यांचं 12 नोव्हेंबर 1946 रोजी वयाच्या 85व्या वर्षी बनारस इथं निधन झालं. ईश्वरभक्ती आणि देशभक्ती हे मालवीय यांच्या आयुष्यातले मूलमंत्र होते. भारत मातेच्या या सुपुत्राला आज भारतरत्न हा सर्वोच्च सन्मान बहाल करून सरकारनं त्यांच्या कार्याबद्दल कृतज्ञताच व्यक्त केली आहे. जम्मू काश्मीरमध्ये उद्भवलेल्या पूर परिस्थितीचा सामना करण्यासाठी जम्मू काश्मीर सरकारनं 235 कोटी रुपयांची मदत जाहीर केली आहे. खोऱ्यात गेल्या 2 दिवसांपासून सुरू असलेल्या तुफानी पावसामुळे झेलमसह अनेक नदी नाल्यांच्या पातळीत वाढ झाली आहे. झेलमनं धोक्याची पातळी ओलांडली असून नदीकाठच्या गावांना अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. मुसळधार पावसामुळे दरडी कोसळण्याचं प्रमाण वाढलं असून अनेक घरांचं नुकसान झालं आहे. पूरपरिस्थितीत लोकांना मदतीसाठी राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाची 6 पथकं अन्य मदत संस्थांबरोबर सहभागी झाले आहेत. अनेक शहरांमधल्या सखल भागात पाणी साचलं असून वीज पुरवठा खंडित झाल्यामुळे पाण्याचा निचरा करण्यात अडचणी येत आहेत. राज्य सरकारतर्फे मदत कार्य वेगानं सुरू झालं असून नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात येत आहे. जम्मू श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावरची वाहतूक पूरस्थितीमुळे बंद आहे.
पुलवामा, कुपवाडा, बारामुल्लासह 7 जिल्ह्यांमध्ये येत्या 5-6 दिवसात मुसळधार पाऊस आणि हिमस्खलनाचा इशारा हवामान विभागानं दिला असल्यामुळे परिस्थिती अधिकच गंभीर होण्याची शक्यता आहे. मुंबईत वांद्रे इथं झालेल्या हिट अँड रन अपघात प्रकरणातला आरोपी अभिनेता सलमान खानच्या वाहन चालकानं आज सत्र न्यायालयात साक्ष नोंदवली. या अपघाताच्या वेळी आपणच गाडी चालवत असल्याची कबुली आज वाहन चालक अशोक कुमार सिंग यानं दिली. या साक्षीमुळे 12 वर्षांपासून सुरू असलेल्या या खटल्याला वेगळं वळण लागलं आहे. गाडी चालवत असताना कारचा टायर फुटल्यानं गाडी डावीकडे गेली आणि हा अपघात झाला अशी माहिती सिंग यानं न्यायालयात दिली. यावेळी सलमान खान बाजूच्या सीटवर बसला असल्याचं त्यानं सांगितलं. फिर्यादी पक्षाचे साक्षी पुरावे पूर्ण झाल्यानंतर आता बचाव पक्षाचे साक्षी पुरावे न्यायालयात सुरू आहेत. या प्रकरणातली अंतिम सुनावणी 1 एप्रिलपासून सुरू होणार आहे. 2002 साली झालेल्या अपघातात 1 जण ठार तर 4 जण जखमी झाले होते. या प्रकरणी सलमान खान विरोधात सदोष मनुष्यवधाचा खटला सुरू आहे. मात्र सलमान खाननं दिलेल्या जबाबात त्याच्यावरचे सगळे आरोप फेटाळले आहेत. महात्मा गांधी यांच्या वधामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा हात असल्याचं वक्तव्य काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी अलीकडेच झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या भिवंडी इथल्या प्रचारसभेत केलं होतं. त्यासंबंधी त्यांच्या विरोधात भिवंडी न्यायालयात खटला दाखल करण्यात आला आहे. या खटल्याच्या सुनावणीला आज राहुल गांधी बाहेरगावी असल्यानं उपस्थित राहू शकत नाहीत, असं त्यांच्या वकिलानं न्यायालयात सांगितलं. आता ही सुनावणी येत्या 8 मे रोजी होणार आहे. राहुल गांधी यांच्या या वक्तव्याविरोधात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे भिवंडी शहराचे कार्यवाह राजेश कुंटे यांनी न्यायालयात याचिका दाखल केली आहे. हा खटला रद्द व्हावा म्हणून राहुल गांधी यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती, पण भिवंडी न्यायालयाच्या निर्णयात आपण हस्तक्षेप करणार नाही असं सांगत उच्च न्यायालयानं त्यांची याचिका फेटाळून लावली. आता त्यांना 8 मे रोजी सुनावणीला हजर राहावं लागेल असे संकेत मिळत आहेत. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक आज 517 अंकांच्या विक्रमी वाढीनंतर 27,975 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 150 अंकांनी वधारून 8,492 अंकांवर बंद झाला. कच्च्या तेलाच्या किमतीत झालेली घसरण आणि आशियाई बाजारातल्या मजबूत स्थितीच्या पार्श्वभूमीवर आज सकाळपासूनच मुंबई शेअर बाजारात तेजी होती. वाहन उद्योग, दैनंदिन वस्तू, ग्राहकोपयोगी वस्तू, दूरसंवाद आणि बँकिंग क्षेत्रातले समभाग आज तेजीत होते. चलन बाजारात आज महिनाअखेर असल्यामुळे आयातदारांनी डॉलर्सची मागणी केली, त्यामुळे रुपया 26 पैशांनी घसरून प्रति डॉलर 62 रुपये 67 पैशांवर बंद झाला. रेल्वे माल वाहतुकीच्या दरात येत्या 1 एप्रिलपासून वाढ होणार आहे. रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी सादर केलेल्या 2015-16 या वर्षाच्या रेल्वे अर्थसंकल्पात माल वाहतुकीत सरासरी 3.2% वाढ सुचवली होती. धान्य, डाळी आणि युरियाच्या वाहतूक दरात 10% तर कोळसा वाहतूक दरात 6.3% वाढ होणार आहे. येत्या आर्थिक वर्षात 1,186 दशलक्ष टन माल वाहतुकीचं उद्दिष्ट रेल्वेनं ठेवलं आहे. प्रवासी भाड्यात कोणतीही वाढ होणार नसली तरी 1 एप्रिलपासून प्लॅटफॉर्म तिकिटासाठी मात्र आता 5 ऐवजी 10 रुपये मोजावे लागतील. भारतामध्ये ग्रंथ वाचनाची परंपरा फार पूर्वीपासून आहे. ज्या घरात पुस्तक नाही तिथे संस्कृती नाही. म्हणूनच जगण्याची आणि काहीतरी नवीन करून दाखवण्याची प्रेरणा देणाऱ्या ग्रंथांचं वाचन विद्यार्थ्यांनी केलं पाहिजे असं आवाहन माजी खासदार डॉ. जनार्दन वाघमारे यांनी आज लातूरात केलं. राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियान, नॅशनल बुक ट्रस्ट आणि लातूर जिल्हा परिषद यांनी संयुक्तपणे आयोजित केलेल्या ग्रंथ महोत्सवाचं उद्घाटन करताना ते बोलत होते. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा प्रतिभा पाटील कव्हेकर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होत्या. उद्घाटनापूर्वी टाउन हॉल मैदान ते दयानंद सभागृहापर्यंत ग्रंथ दिंडी काढण्यात आली. ग्रंथ दिंडीचा शुभारंभ मराठवाडा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष अॅडव्होकेट त्र्यंबकदास झंवर आणि जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष अशोक चिंचोले यांनी केलं. 2 दिवस चालणाऱ्या या ग्रंथोत्सवात काव्य संमेलन, गीतगायन, कथाकथन इत्यादी कार्यक्रम होणार आहेत. पंजाबमध्ये घुमान इथं होणाऱ्या 88व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्तानं मुस्लिम सत्यशोधक मंडळाच्या वतीनं संत शेख मोहम्मद साहित्य ऐक्य दिंडी नगर जिल्ह्यातल्या श्रीगोंद्यापासून काल निघाली असून ती आज कोल्हापुरात दाखल झाली. इथून ही दिंडी घुमानकडे रवाना झाली. ज्येष्ठ इतिहास संशोधक आणि लेखक डॉ. जयसिंगराव पवार आणि अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. कोल्हापूरपासून निघालेली ही दिंडी सातारा, पुणे आदी शहरांचा प्रवास करून घुमान इथं दाखल झाली. कोल्हापूर नगरीला ऐक्याचा आणि समतेचा वारसा लाभला आहे. या दिंडीमुळे एकतेचा संदेश देशभर पोहोचेल असा विश्वास जयसिंगराव पवार यांनी यावेळी व्यक्त केला. आणि यानंतरच्या बातम्या अल्पशा विश्रांतीनंतर.
बॅडमिंटन विश्वात महिला बॅडमिंटनपटूंच्या जागतिक क्रमवारीत सायना नेहवालनं अव्वल स्थान मिळवलं आहे. प्रतिष्ठित समजल्या जाणाऱ्या इंडिया सुपर सिरीज बॅडमिंटन स्पर्धेचं विजेतेपदही यंदा सायनानं पटकावलं आहे. एखादं ध्येय गाठायचं असेल तर त्यासाठी घ्यावी लागणारी मेहनत, एकाग्रता आणि संयम याची सांगड घालता आली तर या जगात काहीही अशक्य नाही. आणि हे दाखवून दिलं आहे बॅडमिंटनपटू सायना नेहवालनं. महिला बॅडमिंटनपटूच्या जागतिक क्रमवारीत सायनानं अव्वल स्थान मिळवून नवा इतिहास रचला आहे. हे स्थान मिळवणारी ती पहिलीच भारतीय बॅडमिंटनपटू ठरली आहे. तसंच नवी दिल्लीतल्या भारतीय खुल्या बॅडमिंटन स्पर्धेची अंतिम फेरी जिंकून सायनानं या स्पर्धेतही अजिंक्यपद पटकावलं आहे. सायना आज बॅडमिंटन विश्वातलं नवं वादळ म्हणून ओळखली जाऊ लागली आहे. वयाच्या 8व्या वर्षापासूनच तिला या खेळाचं बाळकडू मिळालं. आई वडिलांच्या प्रोत्साहनामुळे सायना यशाची उंच उंच शिखरं गाठत गेली. सायनानं याआधीही बॅडमिंटन विश्वातल्या अनेक पुरस्कारांवर आपलं नाव कोरलं आहे. सायनाला पाहून अनेक पालकांना आपली मुलगी सायना सारखीच व्हावी असंच वाटत असणार. सायना अशा सर्व मुलींसाठी एक आदर्श आहे, ज्यांना काही करून दाखवण्याचा, स्वतःला सिद्ध करण्याचा ध्यास आहे. सायनाच्या कारकिर्दीविषयी तसंच बॅडमिंटन खेळाविषयी अधिक माहिती देण्यासाठी बॅडमिंटनपटू रेखा सोमयाजी आपल्या स्टुडिओत आल्या आहेत. नमस्कार. नमस्कार. 9:30च्या बातमीपत्रात आपलं मनापासून स्वागत. सायना नेहवालनं जागतिक क्रमवारीत अव्वल स्थान मिळवलेलं आहे, तर एक बॅडमिंटनपटू म्हणून काय वाटतंय, काय भावना आहेत मनात? प्रत्येक भारतीयाला त्याची मान अभिमानाने उंचावेल असाच हा प्रसंग आहे. आणि मराठीत म्हणतात तसं अक्षरशः ऊर भरून आला असेल प्रत्येक भारतीयाचा, याविषयी मला काही शंका नाही. खरंय. आणि सायना नेहवालला हे जे यश मिळालेलं आहे त्याबद्दल काय वाटतंय? सायनाला हे जे यश मिळालं त्याला कारण म्हणजे त्याचं थोडंसं इतिहास नाही म्हणता येणार, पण त्याचं माहिती त्याच्याबद्दल सांगायची झाली तर गेली 10 वर्ष सायना सातत्याने हैदराबादच्या गोपीचंद बॅडमिंटन अकॅडमीमध्ये होती. तिचे कोच पुलैला गोपीचंद यांच्या हाताखाली तिने प्रशिक्षण घेतलं आणि अत्यंत फुल्ली डिव्होशन म्हणजे त्या गेम प्रति निष्ठा, काटेकोर आखणी आणि त्या तिथे काहीतरी करून दाखवण्याची प्रचंड जिद्द, या जिद्दीने तिने सातत्याने प्रयत्न केले आणि त्यामुळेच ती या स्थानावरती पोचली. आणि हे करताना तिचे कोच पुलैला गोपीचंद यांचीही तेवढीच इन्व्हॉल्वमेंट होती या सगळ्या तिच्या प्रयत्नांना. आणि म्हणून हे शक्य झालं. आणि असं म्हटलं जातं की जेव्हा कोच इक्वली इन्व्हॉल्ड असतो तेव्हाच चॅम्पियन्स निर्माण होतात. म्हणजे प्रशिक्षक आणि खेळाडू या दोघांचीही निष्ठा तिथे पणाला लागते असं आणि ती लागते तेव्हाच असे रिझल्ट्स दिसतात आपल्याला. आता जागतिक क्रमवारीमध्ये सायना अव्वल ठरली आहे, पण ही जागतिक क्रमवारी नेमकी ठरवली कशी जाते? इंटरनॅशनल बॅडमिंटन फेडरेशन नावाची एक ऑर्गनायझेशन आहे. तर ती रँकिंग टुर्नामेंट्स ऑर्गनाईज करते. म्हणजे एकूण 102 देश आहेत बॅडमिंटन खेळणारे, त्यांच्यात ही टुर्नामेंट्स खेळली जाते आणि त्या टुर्नामेंटच्या निकषावरती त्या प्लेयरचं रँकिंग ठरतं. आणि मग ते रँकिंग त्या प्लेयर बरोबर येतं. म्हणजे पुढे ऑलिम्पिक्स खेळायचे झाले किंवा सुपर सिरीज खेळायचे झाले तरी ते रँकिंग त्या व्यक्तीबरोबर येतं, म्हणजे त्या प्लेयर बरोबर. हां, असं ते ठरतं. आता जागतिक पातळीवर विचार करायचा झाला तर बॅडमिंटन या खेळाची स्थिती कशी आहे? बॅडमिंटन या खेळाची म्हणजे भारताचा जर आपण विचार केला तर पूर्वी तसे बॅडमिंटन प्लेयर्स कमी होते आपल्याकडे. म्हणजे जसं सुरेश गोयल, नंदू नाटेकर, प्रकाश पदुकोण पैकी सुरेश गोयल आणि नंदू नाटेकर यांच्या गेमला लोक तिकीट लावून रात्री वगैरे नंबर लावून त्यांची मॅच बघायला येत असत. आणि तसंच त्यांना
इंटरनॅशनल मॅचेस खेळण्यासाठी पाचारण केलं जात असे. पण तसा म्हणजे आपल्याकडे तसे प्लेयर्स त्यावेळेस कमी होते. पण आता तसं म्हटलं तर खूपच प्लेयर्स पुढे आलेले आहेत. दे आर शायनिंग क्वाईट वेल. म्हणजे सायना आहे, पी सिंधू आहे, कश्यप आहे, श्रीकांत आहे, आदिती मुटाटकर आणि अशी बरीच नावं घेता येतील. पण हे सगळे प्लेयर्स आता हळूहळू वरती येत आहेत आणि ते म्हणजे नक्कीच काहीतरी उज्ज्वल त्यांचं भविष्य असेल. अनेक खेळाडू आपल्या देशातनं पुढे येत आहेत. पण आता सायनाबद्दल बोलायचं झालं तर सायना नेहवालची वेगळी शैली किंवा तिचं वेगळेपण किंवा तिचे गुणदोष याच्याबद्दल काय सांगता येईल? सायनाची शैली म्हणजे सायना तिचा भर असतो ती कमीत कमी निगेटिव्ह पॉइंट्स खेळायचा प्रयत्न करते. ती पूर्ण लक्ष देऊन विचलित न होता खेळते आणि जो लक्ष विचलित होऊ न देता खेळू शकतो त्याचे जिंकण्याचे चान्सेस खूपच अधिक असतात. तसं सायनाचे तिचे स्ट्रोक्स सगळे अतिशय सुंदर आहेत. तिचा ओव्हरऑल गेममध्ये म्हणजे मी तरी असं काही म्हणणार नाही की ही गोष्ट तिला शिकायला हवी आहे. तिचं प्लेसिंग, तिचं फुटवर्क सगळंच अतिशय सुरेख आहे देखणं. म्हणजे तिचा गेम बघताना माणूस असा हरवून जातो गेम बघताना. तर उत्कृष्टच गेम आहे तिचा. त्याच्याबद्दल म्हणजे निगेटिव्ह पॉइंट्स तर काही सांगताच येत नाहीत मला. पण एक वेगळेपण असं काय सांगता येईल? वेगळेपण असं की तिचं आणखीन एक वैशिष्ट्य असं वेगळेपण असं की पहिला गेम जरी ती हरली तरी ती कधीच नाउमेद होताना मी बघितली नाहीये. तिचा रेकॉर्ड की दुसरा आणि तिसरा गेम ती जिंकते. म्हणजे नॉर्मली एक प्लेअर म्हटला की पहिला गेम हरलं की थोडंसं त्याची मनस्थिती कमजोर होते आणि थोडंसं निगेटिव्हिटी जमवते. पण हिचं तसं होत नाही. हे तिच्या खेळाचं वैशिष्ट्य आहे. बरोबर. म्हणजे अपयशातच यश आहे हे जाणून पुढे चिकाटीने खेळत ती राहणं. सोडून देत नाहीये. ती प्रयत्न करत राहते. आणि सायनाला सुद्धा हे यश काही आता म्हणजे लगेच मिळालेलं नाहीये. याच्या आधी ती अपयशाला सामोरी गेलेली आहे. 2008च्या बीजिंग ऑलिम्पिक्समध्ये म्हणजे शी वॉज द फर्स्ट वुमन टू रीच क्वार्टर फायनल्स. पण त्यात ती खचून नाही गेली. त्याच्यानंतर तिने तो बेस पॉइंट पकडला. त्याच्यानंतर ती हळूहळू एक एक टुर्नामेंट पुढे पुढे जात राहिली, जिंकत गेली आणि आता ती आज जिथे आहे तिथे आपण तिला बघतोय आज. म्हणजे पूर्ण लक्ष खेळाकडे दिल्यामुळे हे लक्ष ती गाठू शकली आहे असं म्हणता येईल. या पुढच्या काळात तिच्या समोरची आव्हानं नेमकी काय असणार? तिच्या पुढचं सगळ्यात मोठं आव्हान मला असं वाटतं की तिचं जी हुकली टुर्नामेंट तिच्या हातून, तिचं मेडल जे हुकलं ऑल इंग्लंडचं, ते पुढल्या वर्षी मिळवणं हे तिच्या पुढचं सगळ्यात मोठं आव्हान असेल. आणि तिचं मिळालेलं पहिलं सीडिंग ते टिकवणं अर्थातच. बरोबर. पण ती स्वतः एका मुलाखतीत सायनाला मी असं म्हणताना ऐकलं की रँकिंग डझंट रिअली मॅटर. व्हॉट मॅटर्स इज विनिंग द गेम, विनिंग द टुर्नामेंट. तर ते मला खूप जरा वेगळं वाटलं, असं ऐकायला छान वाटलं. आता तिला सायनाला उत्तम प्रशिक्षक मिळाले. पण आपल्याकडचे इतर जे आता खेळाडू आहेत, उदयोन्मुख जे खेळाडू आहेत, त्यांना उत्तम प्रशिक्षण मिळण्यासाठी, उत्तम प्रशिक्षक मिळण्यासाठी काही सोयी सुविधा आहेत का त्या कमी आहेत? काय वाटतं? आता ज्या सुविधा अवेलेबल आहेत त्याच्याविषयी सांगते. पण त्या भरपूर प्रमाणात अजून व्हायला हव्यात. त्याचं प्रमाण खूप वाढायला हवं. पण आता म्हणजे डिस्ट्रिक्ट आणि म्हणजे स्टेट आणि लेवलला जेवढ्या सुविधा, जेवढी प्रशिक्षण केंद्र हवीत तेवढी अजिबात नाही आहेत. स्पेशली ग्रामीण भागामधल्या तिथे सुद्धा खूप चांगले खेळाडू निर्माण होऊ शकतील किंवा असतीलही उपजत कला असलेले. पण त्यांना बॅडमिंटन हा खेळ इतका महागडा आहे की त्यांना ते कोचिंग वगैरे परवडणं शक्यच नाही. तर त्याच्याकरता एक काहीतरी वेगळा विचार होऊन ती टॅलेंट हंट होऊन ते काहीतरी वेगळं करण्याची गरज आहे. तसंच शाळा कॉलेजांमधनं आता शाळेतनंच खरं म्हणजे हे व्हायला हवं की इंडिव्हिज्युअल टॅलेंट हंट ऑफ द स्टुडंट, की हा स्टुडंट कशामध्ये प्रावीण्य जास्त मिळवू शकतो. तर तसं बॅडमिंटन या खेळात एखाद्याचं प्रावीण्य करू शकेल असं आढळल्यास त्याला शाळेने त्याच्यावरती वेगळी मेहनत घेऊन त्याला मग परीक्षेला बसण्याची सक्ती न करता किंवा इतर कुठे त्याला पाठवायचं आहे मॅचेस खेळायला, तर तो भारही शाळेने उचलायला हरकत नाही आणि तशी त्यांना एनकरेजमेंट देता येईल. आणि इथे मुंबईमध्ये माझ्या माहितीप्रमाणे म्हणजे पुणा, मुंबई या दोनच ठिकाणी काहीतरी प्रयत्न धडपड होतीये सातत्याने
त्यातली एक मनोरा बॅडमिंटन असोसिएशन आहे. बर. त्याचे म्हणजे संस्थापक म्हणू आपण मनोहर गोडसे म्हणून आहेत. तर ते यंग एज मधल्या म्हणजे ज्युनियर लेवलच्या टुर्नामेंट्स ते ऑर्गनाईज करतात. म्हणजे ते एक प्लॅटफॉर्म प्रोव्हाइड करतात बर मुलांना की एक थोडीशी सवय व्हावी, टुर्नामेंटला फेस कसं करायचं ते पण एक असतं ना महत्वाची गोष्ट. आणि त्यांनी जवळजवळ 80च्या वरती टुर्नामेंट्स आतापर्यंत मनोरानी ऑर्गनाईज केलेले आहेत. बर. आणि त्यांच्या ऑर्गनायझेशननी खूप चांगले चांगले खेळाडू दिलेले आहेत. अक्षय देवलकर आणि आदिती मुटाटकर वगैरे सारखे खूप चांगले खेळाडू त्यांच्या इथून बाहेर पडलेले आहेत. म्हणजे अशा संस्था आणि शालेय स्तरापासूनच जर प्रयत्न झाले तर नवीन खेळाडू नक्कीच निर्माण होतील. नक्कीच. तसंच ठाण्याची जी दादोजी कोंडदेव मधली बॅडमिंटन असोसिएशन आहे, इन्स्टिट्यूशन, जी श्रीकांत वाड त्याचे हेड आहेत, तिथून देखील अतिशय उत्कृष्ट खेळाडूंची निर्मिती होते. आणि प्रकाश पदुकोण यांची बँगलोरची आणि हे पुलेला गोपीचंद यांची हैदराबादची, या तर मेजर आहेतच. पण खालच्या स्तरावरती म्हणजे डिस्ट्रिक्ट लेवलला किंवा म्हणजे ग्रामीण भागात सुद्धा अशा संस्था पोहोचणं हे गरजेचं आहे. या आपल्या संवादाच्या या टप्प्यावर आपण एवढंच म्हणू शकतो की फुलराणी सायना नेहवालचा हा जो तिची कारकीर्द आहे ती अशीच फुलत राहो, बहरत राहो आणि तिच्याकडून प्रेरणा घेऊन अनेक नवीन खेळाडू निर्माण होत या खात्रीसह आज आपण इथे थांबूया. धन्यवाद. धन्यवाद. वळूया उर्वरित बातम्यांकडे. नाशिक शहर, मनमाड, इगतपुरी, देवळा या तालुक्यांच्या अनेक भागांमध्ये काल संध्याकाळी वादळी वारे तसेच विजांच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस कोसळला. अनेक ठिकाणी रस्त्यांवर पाण्याचे तळ साचून वाहन चालकांची तारांबळ उडाली. वीज पुरवठा खंडित होऊन जनजीवन विस्कळीत झालं. आधीच गारपिटीनं हवालदिल झालेला द्राक्ष उत्पादक अधिक हवालदिल झाला. जोरदार पावसामुळे द्राक्ष बागा उद्ध्वस्त तर द्राक्षमणी जमिनीवर पडून मातीमोल झाल्याचे चित्र शेतातून दिसत आहे. ऐन काढणीच्या वेळी झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकरी मोठ्या अडचणीत सापडला आहे. आणि आता हवामान वृत्त. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी गारांचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाच्या सूत्रांनी वर्तवली आहे. तसंच विदर्भात काही ठिकाणी तर कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाजही हवामान विभागानं वर्तवला आहे. सर्वात जास्त तापमान ब्रह्मपुरी इथं 42 अंश सेल्सिअस तर सर्वात कमी तापमान महाबळेश्वर इथं 18.4 अंश सेल्सिअस इतकं नोंदवण्यात आलं आहे. आणि आता तापमान अंश सेल्सिअसमध्ये. मुंबई कमाल 35, किमान 23, नागपूर 31 आणि 23, पुणे 35 आणि 20, औरंगाबाद 35-22, नाशिक 35-18, कोल्हापूर 33-23, रत्नागिरी 33-25, सोलापूर 37-25 आणि अमरावती कमाल 31 आणि किमान 21 अंश सेल्सिअस. शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी पिस्तूल बाळगून सार्वजनिक ठिकाणी केलेल्या भाषणावरून विधानसभेत गोंधळ, विरोधकांचा सभात्याग. स्थानिक मच्छीमारांच्या व्यवसायाला संरक्षण देण्यासाठी पर्सिनेट ट्रॉलर्सना नवा परवाना न देण्याची राज्य सरकारची घोषणा. लालकृष्ण अडवाणी, प्रकाश सिंग बादल, स्वामी रामभद्राचार्य यांना पद्मविभूषण तर अनेकांना पद्मभूषण आणि पद्मश्री पुरस्कार प्रदान. समाजसुधारक आणि शिक्षणतज्ञ पंडित मदन मोहन मालवीय यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार प्रदान. जम्मू काश्मीरमध्ये मुसळधार पावसामुळे पूरस्थिती, जनजीवन विस्कळीत. वांद्रे अपघात खटल्याला नवं वळण, अपघाताच्या वेळी आपणच गाडी चालवत असल्याची सलमान खानच्या चालकीच्या निर्देशांकात 150 अंकांची वाढ. रेल्वे माल वाहतुकीच्या दरात 1 एप्रिलपासून वाढ. आणि मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी गारांचा पाऊस पडण्याची शक्यता. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया उद्या सकाळी 8:30 वाजता सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.